महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार. जय भीम, जय संविधान. काल 9 जून भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सर वैभववाडी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या समवेत केंद्रीय शिक्षक दीपक कांबळे, प्रकाशराव सांगवेकर, भीमराव जाधव, प्रभाकर तरंदळेकर यांचा समावेश होता. वैभववाडी शासकीय विश्रामगृहाजवळ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष समाजभूषण तानाजीराव कांबळे यांनी आणि भारतीय बौद्ध महासभेचे वैभववाडी तालुक्याचे प्रतिनिधी रवींद्र जंगम, रवींद्र तांबे या मान्यवरांनी विश्वनाथ कदम सर, दीपक कांबळे आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. वैभववाडी तालुका दौरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सर यांनी सांगितले की मागील वर्षी म्हणजे 10 जून 2025 रोजी आमचे मित्र, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव कांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आदी मान्यवरांनी प्रदान केला होता. या ऐतिहासिक सुदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 9 जूनला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि वैभववाडी तालुक्याच्या इतिहासातील हा पहिला पुरस्कार आहे. म्हणून आम्ही सर्वजण 10 जून हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यासाठी वैभववाडीमध्ये आलो आहोत. समाजभूषण तानाजीराव कांबळे यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस आम्ही शुभेच्छा देत आहोत, असे यावेळी शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सर यांनी सांगितले. समाजभूषण तानाजीराव कांबळे यांना यावेळी शाल, पुष्पगुच्छ देऊन शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सर आणि दीपक कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान वैभववाडी तालुक्यामध्ये सन 2008 पासून आत्तापर्यंत म्हणजे सुमारे 20 वर्षाहून अधिक काळ भारतीय बौद्ध महासभेची वैभववाडी तालुका शाखा कायम ठेवण्यासाठी ज्यांनी योगदान दिलेले आहे त्यामध्ये सदानंद उंबर्डेकर यांच्यासह अनेकांचे योगदान आहे. त्यापैकी एक असलेले रवींद्र जंगम सडोरे यांचा यावेळी शाल, पुष्पगुच्छ देऊन माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम सर आणि केंद्रीय शिक्षक दीपक कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सन 2008 पासून भारतीय बौद्ध महासभेला आजपर्यंत योगदान देणारे दुसरे एडगाव गावचे सुपुत्र रवींद्र तांबे यांचाही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी कृतज्ञतापूर्वक सत्कार केला. हा ऐतिहासिक सोहळा वैभववाडी रेस्ट हाऊस शासकीय विश्रामगृहामध्ये रंगला होता. महाराष्ट्र शासनाने 10 जून 2025 रोजी वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. याबद्दल बोलताना शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सर काय म्हणाले ते आपण पुढील व्हिडिओत पाहू. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान करणारी अनेक माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्राला पत्रकारितेचा एक फार मोठा वारसा लाभलेला आहे. अगदी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक थोर व्यक्तींनी पत्रकारितेमध्ये समाज परिवर्तनासाठी झुंज दिली, काम केलेलं आहे. यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र, आमचे मित्र, झुंजार पत्रकार तानाजीराव कांबळे यांनी दीर्घकाळ
शोषित वंचितांचे प्रश्न घेऊन त्यांना वाचा फोडण्याचं काम पत्रकारितेतून केलं. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात देखील त्याने अनेक लोकलढे लढून ते यशस्वी केलेले आहे. हे सर्व सांगायचं कारण असं की गेल्याच वर्षी 10 जून 2025 रोजी तानाजीरावांच्या सामाजिक क्षेत्रातील आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची नोंद महाराष्ट्र सरकारने घेऊन महाराष्ट्र शासनाने आमचे मित्र तानाजीराव कांबळे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर केला. हा पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. वैभववाडी तालुक्याच्या इतिहासातील हा पहिला पुरस्कार मानला जातो, कारण हा पुरस्कार मिळवणारे तानाजीराव वैभववाडीतील एकमेव व्यक्ती आहे. उद्या या पुरस्काराला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि आम्हा मित्रपरिवारासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे, क्षण आहे आणि तो साजरा करण्यासाठी आम्ही काही सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी वैभववाडीमध्ये आवर्जून उपस्थित आहोत. मी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते यामध्ये आदरणीय आमचे मित्र दीपक कांबळे साहेब, त्याचबरोबर भीमराव जाधव साहेब, प्रकाश भाऊ कांबळे साहेब, तसेच वैभववाडीमधून एक ज्येष्ठ कार्यकर्ते तुमच्या आलेले तर आधी कार्यकर्ते रवी जंगम, तसेच रवींद्र तांबे ही वैभववाडीच्या सामाजिक क्षेत्रातील दिग्गज माणसं आहेत. त्यांनी वैभववाडीमध्ये सामाजिक राजकीय चळवळ वाढवण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. बाबासाहेबांचा निळा झेंडा फडकत ठेवण्याचं काम, स्वाभिमानाने फडकवत ठेवण्याचं काम हे फार महत्वाचं आहे. आपल्या खांद्यावर घेऊन हे आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचं प्रामाणिक प्रयत्न करत आहे. या सर्वांना धन्यवाद देतो. तसेच कणकवली तालुक्यात आपल्या जिल्हा शाखेची भारतीय बौद्ध महासभा या जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष आदरणीय भीमराव जाधव हे देखील आपल्यासोबत आहेत. प्रभाकर कदम तालुका संस्कार विभागाचे सचिव देखील आपल्यासोबत आहेत. आणि आज आपण तानाजीरावांना अतिशय प्रेमानं त्यांचा या ठिकाणी गौरव करत आहोत. कणकवली तालुक्याचे उपाध्यक्ष, युवा कार्यकर्ते, युवा नेते प्रकाश भाऊ सांगवेकर हे देखील आवर्जून या क्षणासाठी, हा क्षण साजरा करण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत. मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी तानाजीरावांचे मित्र आहेतच सामाजिक चळवळीत सुरुवातीपासूनचे, आणि आम्ही सर्वजण तानाजीरावांच्या या पुरस्काराचा जो वर्धापन दिन होणार आहे उद्या, त्याच्या पूर्वसंध्येला आपण जमलेलो आहोत. मी सर्वांना विनंती करतो की आपले ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी दीपक भाऊ तुम्ही या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण आदरणीय तानाजीरावांचं कार्य असं वायुवेगानं पुढे जात राहू. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. त्याच्यापेक्षाही अधिकाधिक पद त्यांच्याकडे येऊन समाजाची अविरत सेवा घडो अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना आम्ही सर्वजण देत आहोत. घेतलाय फोटो. यानंतर आमचे मित्र सहकारी रवींद्र जंगम साहेब यांना देखील या आजच्या शुभ प्रसंगी त्यांचाही या ठिकाणी विशाल त्यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. आंबेडकरी चळवळीत वैभववाडी तालुक्यामध्ये निळा झेंडा स्वाभिमानाने घेऊन आपल्या सोबत कोण असो नसो याची पर्वा न करता नवी पिढी घडवण्याचं काम आणि नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करण्याचं काम आदरणीय रविभाऊ जंगम करत आहेत.
त्यांच्याही या नेतृत्वाला आम्ही सलाम करतो आणि त्यांनी देखील फक्त वैभववाडी पुरतं मर्यादित न राहता आता सिंधुदुर्ग जिल्हा ही कार्यक्षेत्र बनवावं. रवींद्र तांबे एडगाव त्यांना पण आतमध्ये घ्यायचं. आदरणीय रवींद्र तांबे एडगावकर हे देखील आंबेडकरी चळवळीतील एक झुंजार कार्यकर्ते आहेत. वैभववाडी तालुक्याच्या इतिहासात एक सच्चा आंबेडकरवादी अशी त्यांची ख्याती आहे. आज तानाजीरावांचं अभिष्ट चिंतन करत असताना त्यांना देखील त्यांचा देखील या ठिकाणी या सर्व मान्यवरांचे समाजभूषण तानाजीराव कांबळे यांनी बाबू ठीक आहे कृतज्ञतापूर्वक पण आता पहिले तिथे जाऊन आभार वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र समाजभूषण तानाजीराव कांबळे यांना महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन 10 जून 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तांबे येडगाव, सामाजिक कार्यकर्त्यांनी शाहीर रवींद्र जंगम सडुरे, प्रभाकर तरंदळेकर, भीमराव जाधव तळवडेकर, प्रकाशराव सांगवेकर, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक दीपक भाऊ कांबळे आणि भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सर यांनी कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार आमचे मित्र तानाजीराव कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याच्या 1 वर्षपूर्तीनिमित्त या सर्व मान्यवरांनी यावेळी वैभववाडीत सत्कार केला. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.